सर नेमका काय घटना घडलेली आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, याच्यामध्ये करंजे या गावात पोस्ट शाहूपुरी हद्दीत एक 18 वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती, तिच्या स्कूल बसमधून ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी ह्याच्यात राहणारा एक आर्यन वाघमळे नावाचा मुलगा आहे. तो 18 वर्ष कंप्लीट केले त्यांनी जस्ट, आणि तो शिकतो कुठेतरी 12वीला. तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं. त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून त्याला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर, एकतर्फी प्रेमात ना. त्याने हा चाकू दाखवून तिला ॲबडक्शन केलं होतं, धमकी देत होता. मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं. स्थानिक आले, पोलीस आले आणि त्याला ओव्हरपॉवर करून अटक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आम्ही या व्यक्ती म्हणजे मुलाविरुद्ध आर्यन वाघमळे विरुद्ध पोक्सो, कारण ती मुलगी 18 वर्ष छोटी आहे, ॲबडक्शन, विनयभंग, हत्यार कायदा, जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलमं लावून गुन्हा दाखल करत आहोत. पोस्ट शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. साहेब, याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले आहे घटनेमध्ये? त्याच्यामध्ये 1-2 जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं आहे, जे नंतर ज्याला ओव्हरपॉवर करताना त्यांना इकडे चाकू होता तो पकडताना. मुलीला? नाही, मुलीला काय लागलेलं नाही. सर, याआधी त्या मुलीला काही त्रास दिला गेला होता, त्याच्या अनुषंगाने काही आधी तक्रार दाखल आहे? तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही. म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज घातली असं आहे. परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार, पण अशी तो धमकी देतोय का काय अशा प्रकारची तक्रार नव्हती. सर, अशी माहिती आहे की ह्या मुलीने ह्या अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती. मात्र ओके, नाही, हे शाहूपुरीत घडलंय. घटना आताची शाहूपुरीतली, मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही शाळा आहे ना, त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. मी ती इन्क्वायरी करतो, पण सातारा शहरचा मला माहिती नाही. शाहूपुरीमध्ये घटना आहे. सातारा शहरमध्ये जी शाळा असेल तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो, काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी करू.